नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, जर तुम्ही 2024 मध्ये 10वी पास झाला असाल तर तुम्हाला महाज्योतीमार्फत फ्रीमध्ये टॅबलेट दिले जात आहे, 6 GB इंटरनेट पर डे दिले जात आहे, पुस्तके दिले जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं मोफतमध्ये तुम्हाला कोचिंगसुद्धा दिले जात आहे। आता त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, अर्ज करण्याचा कालावधी काय, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर महाज्योती अशा प्रकारे सर्च करायचं। सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल महाज्योती, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपण टॅबसाठी ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरायचं ते बघणार आहोत। महाज्योती वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी नोटीस बोर्ड दिसते, त्यावरती क्लिक करा। कोणती नोटीस आहे तर नोटीस बघू शकता, ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2026 ट्रेनिंग, समोर क्लिक हेअरवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तपशील म्हणजे ज्या ठिकाणी जाहिरात दिलेली की काय काय तुम्हाला या ठिकाणी पात्रता आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी सर्वप्रथम बघा, महाज्योतीमार्फत तुम्हाला टॅब मिळणार आहे, 6 GB इंटरनेट पर डे आणि मोफतमध्ये फ्री कोचिंग दिलं जाईल अशा प्रकारे सांगण्यात येते। आता योजनेच्या पात्रता काय आहेत तर महाराष्ट्राचा रहिवासी विद्यार्थी असावा, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील असावा, 2024 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। विद्यार्थ्याची निवड ही 10वीच्या मार्क्सच्या टक्केवारीनुसार राहील हे सुद्धा सांगण्यात आले। शहरी भागात जर असेल तर अर्ज भरण्यासाठी 70% जास्त मार्क आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% जास्त मार्क, अशा प्रकारे तुम्हाला पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता आवश्यक कागदपत्र काय आहेत बघा, आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड असेल, व्यवस्थित तुमची कास्ट असेल, नॉन क्रिमिनल, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स दिलेले। आता सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक या वेबसाईटवरती वापस यायचं आहे आणि लिंकवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल व्हेरिफिकेशन दिसतंय, या ठिकाणी 10 digit मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकून परत तुम्हाला सबमिट करायचं। OTP सबमिट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले। 3 स्टेपमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स, अशा पद्धतीने 3 स्टेप दिलेले। सर्व स्टेप आपण व्यवस्थित बघणार आहोत, कशा पद्धतीने भरायचं एकदा व्यवस्थित चेकआउट करा। ॲप्लिकेशन फुल नेम, फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, मिडल नेममध्ये विद्यार्थ्याचं वडिलांचं नाव आणि लास्ट नेममध्ये आडनाव, या पद्धतीने नाव टाका। तुमचे नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, नंतर ॲप्लिकंट फादर नेममध्ये परत वडिलांचं नाव, तुमच्या आजोबाचं नाव आणि लास्ट नेम, या पद्धतीने टाका। जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडायचे। डेट ऑफ बर्थ, महिना, दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ, महिना, दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे। लक्षात असू द्या, व्यवस्थित तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची। खाली यायचं आर यू ऑर्फन, ऑर्फन म्हणजे काय, अनाथ, जर तुम्ही अनाथ असाल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे। आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, नसल अपंग तर यस नो करायचं। समजा जर तुम्ही अपंग असाल तर यस केल्यानंतर समोर सिलेक्ट टाईप दिले, कोणत्या टाईपमध्ये तुम्ही अपंग आहे, अपंग आहे की कर्णबधिर की अस्थिभंगत आहे, काय आहे ते टाकायचं। नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी डिसॅबिलिटीला नो करायचं। खाली यायचं आहे सोशल कॅटेगरी, कॅटेगरी निवडायची तुमची OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC, काय जे असेल ती कॅटेगरी निवडा आणि समोर कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट निवडायची। तुमच्या कास्टवरती बघायचं आणि त्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला तुमची कास्ट या ठिकाणी निवडायची। सर्व कॅटेगरीच्या कास्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या, यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट निवडायची। खाली यायचं आहे तुम्ही नॉन क्रिमिनल धारक आहात का विचारलं, या ठिकाणी बघू शकता, तर नॉन क्रिमिनल धारक असेल तर नॉन क्रिमिनलवर, नसेल तर या ठिकाणी क्रिमिनल, तर आपण नॉन क्रिमिनल धारक। नंतर खाली आधार नंबर, तेथे तुमचा विद्यार्थ्याचा आधार नंबर टाका। नॅशनॅलिटी इंडियन येईल। डोमेसाईल, डोमेसाईलवरती या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं, आपण कोणतील आपलं डोमेसाईल आहे तर महाराष्ट्र राज्य आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे ते खाली जिल्हासुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं। नंतर रेसिडेंट टाईप,
जर शहरी भागात असेल तर अर्बन निवडा, ग्रामीण भागात असेल तर रुरल निवडा. व्यवस्थित दोन्हीसुद्धा निवडायचे. जे तुम्ही शहरी आहे की ग्रामीण इथे प्रेझेंट ॲड्रेस सध्या राहत असलेला पत्ता जिल्हा निवडा. नंतर तहसील निवडा. तुम्ही ज्या तहसीलमध्ये येत असाल व्हिलेज, हाऊस नंबर, वॉर्ड नंबर, रोड, पिनकोड हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या बॉक्सला टिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली वरील ॲड्रेस खाली येईल. खाली तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल. व्यवस्थित चेकआउट करायचं आहे. अल्टरनेट नंबरसुद्धा देऊ शकता. अल्टरनेट नंबर दिला तरी चालतो, नाही दिला तरीसुद्धा चालतो. खाली या ईमेल आय डी कंपल्सरी आहे. तुमचा ईमेल आय डी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता द्यायच्यात तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स. म्हणजे तर आत्ता 2024ला आपली 10वी झाली तर आपल्याला आता ए टू झेड इन्फॉर्मेशन भरायची 10वीची. नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, तुमच्या शाळेचं नाव आणि कुठे तुमची शाळा आहे तेथील नाव आणि ॲड्रेस त्या शाळेचं या ठिकाणी टाकायचं आहे. बोर्ड या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं की NCERT होती, CBSE काय जे असेल ते बोर्ड टाकायचं. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. नंतर सिलेक्ट इयर ऑफ पासिंग, त्यामध्ये तुम्हाला 2024 हा ऑप्शन निवडायचा आहे आणि समोर तुमचे पर्सेंटेज टाकायचे. किती पर्सेंटेज तुम्हाला 10thला पडले आहेत या पद्धतीने तुमचं क्वालिफिकेशन टाका आणि क्वालिफिकेशन टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर, नंतर तुमचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचं कास्ट नॉट कंपल्सरी. नंतर या ठिकाणी बघू शकता नॉन क्रिमिनल, ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर त्यांना कास्ट एवढी गरज नाही आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. 10वीची मार्कशीट असेल, या पद्धतीने तुम्हाला 11वीची ॲडमिशन रिसिप्ट असेल, बोनाफाईड असेल, या पद्धतीने डॉक्युमेंट द्यायचे. डॉक्युमेंट तुमचे 200 KB कमी साईजचे नसावे. पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे बघा या पद्धतीने. सिग्नेचर अपलोड करायची आणि अपलोड इमेजवरती क्लिक करायचं. त्याच पद्धतीने तुम्हाला कॅन्डिडेट आधार कार्ड, विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपलोड करायचे 200 KB जास्त साईजचं, JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. नंतर या ठिकाणी बघू शकता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि सर्टिफिकेट अपलोड करा. SSC मार्कशीट, 10वीची मार्कशीट अपलोड करायची. चूज फाईलवरती क्लिक करून फाईल सिलेक्ट करून अपलोड करायची. परत तुमची बोनाफाईड चूज फाईल करा आणि अपलोड इमेजवरती क्लिक करा. ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करायची. या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत का एकदा चेकआउट करून घ्यायचं आहे आणि फायनल सबमिटवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची प्रिंट आलेली आहे बघा. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली प्रिंट ऑप्शन आहे, या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट काढून घ्यायची आणि ही प्रिंट तुमच्याकडे जमा करायची. नंतर तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेजद्वारे तुमच्यासोबत कनेक्ट झालेले. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.